2 मिनिटं विराजला घेतो. हा विराज संतोष भाऊंचा मुलगा. या विराजकडे तिथं मी बघितलं आणि मला त्यांच्या घरच्या मंडळींनी, त्यांच्या बहुतेक भावांनी मला फोटो दाखवला. ज्या पद्धतीने, ज्या क्रूर पद्धतीने त्यांना मारलं गेलं, हत्या केली. या शिवाजी महाराजांच्या घरात सुद्धा माझा जन्म होऊन सुद्धा मला ते बघवलं नाही, मला पावलं नाही. ते मी घैरून गेलो. हे महाराष्ट्र आहे? हे शिवाजी महाराजांचं, शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे का? काय आपला अधिकार होतो? हे संस्कार शिवाजी महाराजांनी आपल्याला कट दिलेत का? ही दहशत, म्हणजे ज्या पद्धतीने, ज्या क्रूर पद्धतीने मारलं गेलं आणि त्याच्यावर आजही निर्णय होत नाही, हे दुर्दैव आहे. हे दुर्दैव आहे. मी जास्त काही बोलणार नाही आज, मी मुद्देशीर बोलणार आहे. आणि ज्यावेळी मी त्या घरच्या मंडळीला भेटलो, बोललो, त्याची चर्चा केली, अनेक लोकांनी आपली मतं व्यक्त केली तिथं. आणि एकच निर्णय मी घेतला. एकच निर्णय मी घेतला. तो निर्णय हा होता, मी सगळ्यांच्या समोर जाहीरपणाने मी त्यावेळी बोललो की हा जो म्होरक्या आहे, त्या म्होरक्याचा आश्रय देतात जो कोण आहे तो धनंजय मुंडे. मी नाव घेऊन सांगतोय, नाव घेऊन कोर्ट करून सांगतोय. छत्रपती केव्हा कोर्ट करत नाही, तरी मी कोर्ट घेऊन सांगतो, तो आश्रयदाता धनंजय मुंडेला मंत्रीपद देऊ नका, हे मी